नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं संघर्ष योद्धा यूट्यूब चॅनलवरती। आज आपण बोलणार आहोत राज्यातील सर्वात चर्चेत असलेले योजनाबद्दल, म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेबाबत राज्य सरकारकडून पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्यात आला आहे। लाखो महिलांसाठी ही एक खूप महत्त्वाची बातमी आहे। चला तर मग जाणून घेऊया लाडकी बहीण योजनाबाबत मोठा निर्णय काय आहे। राज्य सरकारने आता ज्या महिला अपात्र ठरल्या आहे त्यांनी पुन्हा एकदा फेरपडताळणी करण्याचा निर्णय देखील घेतला आहे। म्हणजे ज्या महिलांचे अर्ज आधी बाद झाले होते त्यांना आता पुन्हा एकदा अर्ज तपासून पात्र ठरण्याची संधी देखील शेवटची संधी मिळणार आहे आणि दिली जाणार आहे। ही प्रक्रिया महिला व बाल विकास विभागामार्फत केली जाणार आहे। लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा पडताळणी होणार आहे। या योजनेअंतर्गत सुरुवातीला अंगणवाडी सेविका महिलांच्या घरोघरी जाऊन अर्जाची तपासणी करत होत्या, पण यामध्ये असं आढळले आहे की अनेक महिलांनी चुकीची माहिती देऊन अर्ज केला होता। काहींनी उत्पन्न जास्त असूनही त्यांनी अर्ज केला होता, तर काही महिलांनी स्वतः सरकारी कर्मचारी असून देखील अर्ज केला होता आणि त्या सरकारी कर्मचारी देखील निघाले आहे। या सर्व कारणामुळे त्यांचा अर्ज हा बाद होणार आहे। लाखो महिलांना अर्ज आता बाद झाल्यामुळे नाराजी वाढली आहे। लाखो महिलांनी अर्ज अपात्र ठरल्यामुळे त्यांच्यात नाराजीचा सूर होता, पण आता सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे या महिलांना शेवटची संधी दिली जाणार आहे। या फेरपडताळणीतून ज्या महिला खरंच पात्र आहेत त्यांना पुन्हा एकदा योजनेमध्ये लाभ मिळणार आहे, तर त्यांनी चुकीची माहिती दिली आहे त्यांचा अर्ज कायमचा बाद होणार आहे। राज्य सरकारने राज्यस्तरीय फेरपडताळणी सरकारने आता महिला व बाल विकास विभागामार्फत राज्य स्तरावर ही मोहीम हाती घेतली आहे आणि ही प्रक्रिया देखील राबवली जाणार आहे। आतापर्यंत आकडेवारीनुसार तब्बल 26 लाखाहून अधिक महिला अपात्र ठरल्या आहे। या योजनेचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आला आहे। यामध्ये असेच प्रकरण समोर आले आहे की काही महिला वयोमर्यादेत बसत नाही, तर काही कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिला योजनेचा लाभ घेत आहे। तर यामध्ये महिलांना काय करावं लागणार आहे जाणून घेऊया। या फेरपडताळणीसाठी पात्र असलेल्या महिलांना अंगणवाडी सेविकांशी थेट संपर्क साधायचा आहे। सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की ज्या महिला खरंच पात्र आहे त्यांना योजनेचा लाभ नक्कीच मिळणार आहे। तर शेवटी महत्त्वाचा निष्कर्ष काय मिळतो, म्हणून लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेची ही माहिती सध्या खूप महत्त्वाची आहे आणि ही अपडेट देखील तुम्हाला खूप महत्त्वाची असणार आहे। राज्य सरकारचा हा निर्णय नक्कीच लाखो महिलांना दिलासा देणार आहे। आता पुढच्या काही दिवसात या फेरपडताळणीसाठी प्रक्रिया देखील सुरू होईल आणि खरंच पात्र असलेल्या महिलांना पुन्हा लाभ मिळेल। या विषयावर तुमचं मत काय आहे? तुम्हाला काय वाटतंय? हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतोय का? नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की इतरांना शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।